Class 10th Science and Technology Part 1 Topic 1 Gravitation. ग्रॅव्हिटेशन. सपोज एखादा ऑब्जेक्ट जर आपण वरती आकाशामध्ये फेकला तर तो थोड्या अंतरावरती वरती जातो आणि नंतर तो पुन्हा खाली येतो. असं होत नाही की तो आकाशामध्ये फेकल्यानंतर तो आकाशामध्येच निघून जातो किंवा हवेमध्ये तरंगत राहतो. ओके. आता हा ऑब्जेक्ट खाली का आला, नेमकं काय कारण आहे आणि याच्या मागे कोणती फोर्स काम करते किंवा कोणती संकल्पनेवरती ही कन्सेप्ट किंवा हे जे ऑब्झर्वेशन आहे हे आधारलेलं आहे, हे आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे या युनिटमध्ये. सो ग्रॅव्हिटेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कन्सेप्ट फ्रॉम फिजिक्स. फिजिक्समध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे, तर याचा आपण अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. सो ॲट फर्स्ट let us discuss some questions which are given here. What are the effects of force acting on an object? तर एखादा ऑब्जेक्ट आहे त्यावरती समजा आपण फोर्स अप्लाय केली तर त्या फोर्सचा इफेक्ट काय होऊ शकेल ऑब्जेक्टवरती, असा एक सिंपल क्वेश्चन आपल्याला इथं विचारलेला आहे. तर लक्षात घ्या बाळांनो, एखादी फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती जर आपण अप्लाय केली तर त्याचा नक्कीच काहीतरी इफेक्ट आपल्याला त्या ऑब्जेक्टवरती होताना दिसून येतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट जर स्थिर असेल, स्टेशनरी असेल, तर तो स्टेशनरी स्टेटमध्येच राहणार आहे जोपर्यंत त्याला कोणतीही फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. ओके. पण समजा आपण त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केली, सपोज आपली सायकल आहे, सायकल आपण स्टँडमध्ये लावलेली आहे. जोपर्यंत त्या सायकलला कोण हात लावत नाही किंवा फोर्स अप्लाय करून ती ढकलत नाही किंवा चालवत नाही तोपर्यंत ती स्थिर राहणार आहे. ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती बसाल आणि फोर्स अप्लाय कराल पॅडल मारत असताना, त्यावेळी मात्र ती सायकल पुढे जायला सुरुवात होईल. ओके. सो म्हणजे काय लक्षात घ्या की एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तर तो मूव्हिंग स्टेटमध्ये आणण्यासाठी, मोशनमध्ये सेट करण्यासाठी आपण फोर्स अप्लाय करतो. किंवा दुसरे एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, एखादा ऑब्जेक्ट समजा ऑलरेडी मोशनमध्ये आहे, गतिमान आहे आणि मला त्याची गती बदलायची, आय वॉन्ट टू चेंज इट्स मोशन. ओके. वाढवायची असेल तर आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो, फोर्स वाढवतो त्याच डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट गतिमान आहे त्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतो. आणि जर मला गती कमी करायची असेल, इफ आय वॉन्ट टू अप्लाय ब्रेक्स, तर म्हणजे स्पीड कमी करायचं असेल, मोशन स्टॉप करायची असेल तर आपण ब्रेक अप्लाय करतो. ब्रेक अप्लाय करतो म्हणजे पण आपण फोर्स अप्लाय करतो, फक्त इथं फोर्स ही अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होते ज्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट गतिमान आहे. तर द इफेक्ट ऑफ फोर्स इज what that when we apply force on an object, if that object is in rest, then it set up into motion, it is set into the motion. Or if it is that object is already in rest, then on the depending on the direction from which force is applied, either that object is motion of that the object increases or it decreases or object stops. So these are effects of force acting on an object. Now, what types of forces are you familiar with? आता कोणकोणत्या फोर्सेस आपल्या याच्यापूर्वीच्या अभ्यासामध्ये आल्यात किंवा तुम्ही पाहिलेले असतील. सो वी हॅव सम फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स. सो ज्यावेळी आपण दोन मॅग्नेट एका शेजारी आणतो, अपोजिट पोल अट्रॅक्ट होतात, ते एक प्रकारच्या फोर्सने एकमेकाला अट्रॅक्ट करतात. सो इथं जी फोर्स आहे ती आहे मॅग्नेटिक फोर्स. देन इलेक्ट्रिक फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स मूव्ह चार्जेस थ्रू इलेक्ट्रिक सर्किट. तर चार्जेस म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रिक सर्किटमध्ये थ्रू मेटॅलिक वायर किंवा थ्रू कंडक्टर सर्क्युलेट होतात, फिरतात. मग इथं त्यांना फिरवण्यासाठी जी फोर्स अप्लाय केली जाते ती आहे इलेक्ट्रिक फोर्स. देन वी हॅव ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो. आणखी एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पण प्रकार आपण या टॉपिकमध्ये पुढे जाऊन अभ्यासायचा आहे. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द फोर्सेस. या व्यतिरिक्त न्यूक्लिअर फोर्स पण आहे. न्यूक्लिअर फोर्स काय करते की न्यूक्लियसमध्ये जे पार्टिकल्स आहेत लाईक प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, त्यांना एकत्र ठेवण्याचं काम करते. सो ह्या काही फोर्सेस आहेत. याच्याबरोबर आणखी काही फोर्सेस आहेत, यावरती तुम्ही विचार करावा. देन व्हॉट यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण या टॉपिककडे जातोय. सो प्रश्न असा विचारलाय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय.
So let us see what is gravitational force. So we have seen in the previous standard, मला वाटतं प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सायन्स मध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा संदर्भ आला असावा. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स. रिमेंबर धिस थिंग. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही एक युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल इन द सेन्स इट कॅन बी सीन इन ऑल पार्ट्स ऑफ युनिव्हर्स. ह्या फोर्सचा इफेक्ट तुम्हाला युनिव्हर्समध्ये सगळीकडे पाहायला मिळतो किंवा पूर्ण युनिव्हर्समध्ये ही फोर्स तुम्हाला ऑब्झर्व करता येते. इट ऍक्ट नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. म्हणजेच पहा युनिव्हर्सल फोर्स काय म्हणले, ही जी फोर्स आहे ही फक्त अर्थ सरफेसवरचे जे दोन ऑब्जेक्ट आहेत यांच्यावरतीच काम करते असं नाही, बट इट ऑल्सो ऍक्ट बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. So this statement is very important. Why gravitational force is universal force? Because this force acts not only between the two objects on the earth but also between any two objects in the universe. युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट्स असून द्यात, या दोन ऑब्जेक्ट वरती पण ही फोर्स काम करते, ऍक्ट होते. Now let us now learn how this force was discovered. ओके, तर आता ही फोर्स जी आहे ही शोधली कशी गेली किंवा पहिली कोणी ऑब्झर्व केली, या संदर्भात आता आपण माहिती घ्यायची आणि यापैकी बऱ्यापैकी स्टोरी बऱ्याच लोकांना माहिती असावी. सो लेट अस सी हाऊ धिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. So as we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. सो आपल्याला माहिती आहे, वी हॅव ऑलरेडी लर्न, तुम्ही शिकलेला आहात याच्या अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये, की ग्रॅव्हिटेशन ही जी फिनॉमिनॉन आहे म्हणजे संकल्पना आहे ही सर आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केली, यांनी शोधलेली आहे. ओके, ॲज द स्टोरी गोज, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अन ॲपल फॉल फ्रॉम ट्री ऑन द ग्राउंड. आता ह्या फोर्सचा शोध नेमका कसा लागला? सो ॲज वी ऑल नो, न्यूटन हे जे आहेत हे ॲपल ट्रीच्या खाली बसले होते आणि त्यांनी असं पाहिलं की झाडावरून ॲपल खाली पडलेलं आहे, जमिनीवरती पडलेलं आहे. सीइंग अन ॲपल फॉल फ्रॉम ट्री ऑन द ग्राउंड. नाऊ त्यांनी याच्यावरती विचार करायला सुरुवात केली. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. त्यांनी विचार काय केला की जे ॲपल्स आहेत झाडावरून खाली पडणारे हे सरळ रेषेमध्ये खालीच का पडत आहेत, नॉट अन अँगल टू द व्हर्टिकल. सरळ व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये येत आहेत ते, अँगल किंवा कोणामधून किंवा तिरके असे जमिनीवरती का पडत नाहीत, याच्यावरती जरा त्यांनी विचार केला. व्हाय डू नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हेच ॲपल वरून झाडावरून खाली सरळ येतं, सरळ जमिनीवरती येऊन पडतं, ते असं हॉरिझॉन्टल डायरेक्शनला लेफ्ट साईडला राईट साईडला का जात नाही, याच्यावरती त्यांनी जरा विचार करायला सुरुवात केली. सो यू कॅन सी हिअर, आता हे जे ॲपल आहे हे सरळ खाली पडले. आता विचार काय केलाय, सो ही थॉट दॅट की हे जे ॲपल आहे हे असं हॉरिझॉन्टली का गेलं नाही, हे व्हर्टिकलीच डाऊनवर्ड का आलेलं आहे, हे ॲपल असं का गेलेलं नाही, वाय इट डज नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ओके, इट फॉल्स व्हर्टिकली इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, नाउ so why do not fly up in a horizontal direction? After much thought, he came to conclusion that earth must be attracting the apple towards itself. So पुन्हा एकदा, so what he saw that apple falling from tree on the ground in vertically downward direction. तर प्रश्न असा त्यांच्या मनाने निर्माण झाला की हे ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्डच का आलं, हे हॉरिझॉन्टली का गेलं नाही, जसं आपण आत्ताच्या चित्रामध्ये पाहिलं तसं. सो यावरती त्यांनी बराच विचार केला आणि ही केम टू द कन्क्लुजन, त्यांनी यातून असा निष्कर्ष, असा कन्क्लुजन घेतलेला आहे, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. तर हे ॲपल जे आहे याला पृथ्वी आपल्याकडे खेचते, अट्रॅक्ट करते. ओके, धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स, आता नक्कीच अट्रॅक्ट होतं याचा अर्थ याच्या मागे कोणती ना कोणती तर फोर्स असणार आहे. सो ही फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे का, तर ॲपल स्वतःकडे अट्रॅक्ट केली जाते. सो मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग ही जी फोर्स आहे ही फोर्स अर्थ कडून अप्लाय केली जाते आणि ही कुठून अप्लाय होते, फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. सो धिस फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. And the direction from apple on the tree
टू द सेंटर ऑफ अर्थ इज व्हर्टिकल डायरेक्शन. आता ही जर डायरेक्शन पाहिली फ्रॉम द ॲपल टू द सेंटर ऑफ अर्थ, ही डायरेक्शन कशी आहे, व्हर्टिकल आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणून ॲपल जे आहे हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आलेलं आहे. ओके, so again the direction from the apple on the tree to the center of earth is vertical direction at the position of apple, and thus apple falls vertically downward. ओके, तर सपोज या डायग्राम मध्ये समजा हा जो दाखवलाय तो सेंटर ऑफ अर्थ आहे आणि हे ॲपल जे आहे ते फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ अट्रॅक्ट होतं, सेंटर ऑफ अर्थ कडून ते अट्रॅक्ट होतं, म्हणून हे ॲपल जे आहे हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आलेला आहे. तर हा पार्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. So that is why apple falls vertically downward in downward direction. Now look at this figure again. आता आपल्याला ह्या फिगरचा पुन्हा एकदा विचार करायचा आहे. ही जी डायग्राम दिलेली आहे याचा आपण विचार करू. ओके, आता या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय पहा. ऑन द लेफ्ट शोज एन ॲपल ट्री ऑन द अर्थ. जसं चित्रामध्ये दाखवलं त्या पद्धतीने हे ॲपल ट्री आहे. दिस इज नथिंग बट एन ॲपल ट्री ऑन द अर्थ. Then the force on apple on the tree is towards the center of earth. आता सपोज हा सेंटर ऑफ अर्थ आपण कन्सिडर करू या ठिकाणी, तर या ठिकाणावरून ह्या ॲपल वरती फोर्स अप्लाय केली जाते. ओके, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ॲपल टू द सरफेस ऑफ अर्थ. तर ही जी फोर्स आहे ही सरफेस ऑफ अर्थ, सपोज हा सरफेस ऑफ अर्थ आहे तर याला परपेंडिक्युलर आहे. ओके, सो धिस फोर्स इज दॅट इज विच इज अलॉंग परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ अर्थ. सो यू कॅन सी इन धिस पिक्चर, यामध्ये काय दिसतंय, हे जे ॲपल आहे हे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थकडे अट्रॅक्ट होतं आणि सपोज हा सरफेस ऑफ अर्थ आहे तर याला ही फोर्स किंवा या सरफेसला परपेंडिक्युलर हे ॲपल अर्थ सेंटरकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसतंय. म्हणून इथं स्टेटमेंट असं दिलंय, द फोर्स ऑन an apple on the tree towards the center of earth that is along the perpendicular from the position of apple. ॲपलच्या पोझिशन पासून सरफेस ऑफ अर्थला परपेंडिक्युलर हे ॲपल अर्थ सेंटरकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसतंय. द फिगर ऑल्सो शोज दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून. आता या डायग्राममध्ये या चित्रामध्ये आपल्याला आणखी एक माहिती दिली, फक्त ॲपलच अर्थ सरफेसकडे अर्थ सेंटरकडे अट्रॅक्ट होताना दाखवलेली नाही, त्याचबरोबर मून जो आहे आकाशामधला तो पण अर्थ सेंटरकडे अट्रॅक्ट होताना तसा ॲरो आपल्याला दाखवलेला दिसतो. ओके, द डिस्टन्सेस इन फिगर आर नॉट कम अकॉर्डिंग टू द स्केल. आता या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर हे मून जो आहे तो खूप शेजारी दाखवलाय, पण हे जरा आपण समजून घ्यायचंय. एवढ्या लहान चित्रामध्ये आपल्याला डिस्टन्सेस आपण एवढ्या स्केलमध्ये घेऊ शकत नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी हे चित्र दिलेले आहे. तर ॲट द एंड आपल्याला असं लक्षात आलं की हे जे ॲपल आहे हे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थकडे अट्रॅक्ट होतं आणि याची जी डायरेक्शन आहे ती काय आहे, इट इज परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ॲपल टू द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजेच याची डायरेक्शन ही सरफेस ऑफ अर्थला परपेंडिक्युलर आहे. Now Newton thought that if the force of gravitation act on apple on the tree at different heights from the surface of earth, can it also act on objects at even greater heights? बघा, न्यूटनने असा विचार केला की ही जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ही झाडावरती जे ॲपल आहे त्यात, आता ॲपल हे एकाच ठिकाणी एकाच लेवलला असेल असं नाही, काही कमी उंचीवरती असतील, काही जास्त उंचीवरती असतील. तर ही जी फोर्स आहे ही वेगवेगळ्या हाईट्सवरचे जे ॲपल आहेत यावरती काम करते. तर ही फोर्स मग इव्हन हायर किंवा ग्रेटर हाईट्सवरच्या ऑब्जेक्टवरती पण काम करत असावी. ओके, फॉर एक्झाम्पल मून. सो न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन ॲपल ऑन द ट्री at different heights from the surface of earth, can it also act on objects at even greater heights much further away from the earth, like for example moon. So हे जे
ही जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ही वेगवेगळ्या हाईट्सवरच्या ॲपल्सवरती काम करते. तर मग ही फोर्स इव्हन हायर हाईट म्हणजे ग्रेटर हाईट्सवरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत मूनसारखे यावरती पण काम करत असावी. कॅन इट ॲक्ट ऑन इव्हन फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक अदर प्लॅनेट्स अँड सन. आणि त्याच्याही पुढे जाऊन ही फोर्स मग त्याच्याही लांबचे जे ऑब्जेक्ट्स आहेत लाईक प्लॅनेट्स वेगवेगळे प्लॅनेट्स किंवा सन यावरती पण काम करत असावी का याच्यावरती न्यूटनने विचार केला. ठीक आहे. इट मीन्स न्यूटनने असा विचार केला की ही जी फोर्स आहे ही वेगवेगळ्या हाईट्सवरच्या ॲपलवरती काम करत असावी तर ही त्याच्याही पुढे जाऊन जे ग्रेटर हाईट्सवरती ऑब्जेक्ट्स आहेत लाईक मून सन प्लॅनेट यावरती पण काम करत असेल का. ओके. आणि ते आपण आता पुढे जाऊन पाहायचं आहे. फोर्स अँड मोशन. नाउ लेट अस डिस्कस धिस पॉइंट फोर्स अँड मोशन. तर आत्ताच आपण पाहिलं की फोर्सचे जे इफेक्ट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यावरती काय बदल होतात. आयदर तो ऑब्जेक्ट गतिमान होतो म्हणजे मोशनमध्ये येतो का किंवा त्याची मोशन इन्क्रीज होते का डिक्रीज होते किंवा तो स्टॉप होतो. So we have seen that force is very necessary to change the speed as well as direction of motion of an object. तर या संदर्भात तुम्ही क्लास 9th मध्ये शिकलेलाच असाल की फोर्स ही खूप महत्त्वाची फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी मीन्स भौतिक राशी. भौतिक शास्त्रामध्ये ज्या क्वांटिटीचा वापर केला जातो अभ्यासासाठी याला आपण फिजिकल क्वांटिटी फिजिक्स मध्ये ह्याचा वापर केला जातो. ओके. सो द फोर्स इज नेसेसरी फॉर व्हॉट. फोर्स कशासाठी आवश्यक आहे टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आता इथं मी एक एक्झाम्पल घेतो. तुम्ही सपोज बायसिकलवरून तुमच्या चाललाय आणि तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला उशीर होतोय. तुम्ही काय करता पॅडल भर 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 मारता म्हणजे काय करता फोर्स अप्लाय करता की ज्यामुळे तुमचं स्पीड वाढतं. आणि समजा तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही डायरेक्शन बदलता म्हणजे हँडल वळवता आणि तुमची डायरेक्शन बदलता आणि तिथं पण तुम्हाला फोर्स अप्लाय करावी लागते. सो फोर्स ही कशासाठी गरजेची आहे टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. आता ह्या रिलेटेड काही लॉज तुम्हाला पाहिजे आहेत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन की जे तुम्ही अर्लियर स्टँडर्ड्समध्ये स्टडी केलेले असाल. सो इथं आपल्याला 3 लॉज जे आहेत न्यूटनचे ते लक्षात घेणं गरजेचं ठरतं. याचे स्टेटमेंट्स तुम्ही 9th क्लासमध्ये असतील तर ते वाचून घ्या कारण ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो आपल्याला. An object which is in state of rest or in uniform motion, it continues in the same state unless and until it is not acted by an external unbalanced force. एखादा ऑब्जेक्ट जर स्थिर असेल स्टेशनरी असेल रेस्ट कंडिशनला असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म मोशन एकसमान गतीमध्ये असेल तर तो ऑब्जेक्ट तो त्याच स्थितीमध्ये राहणार आहे आयदर रेस्ट स्टेटला किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये कुठपर्यंत जोपर्यंत त्याच्यावरती एखादी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत तो त्याच अवस्थेमध्ये राहतो. आणि याचा आउटकम आहे इनर्शिया की जे तुम्ही मागील स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. सो अगेन न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट an object in state of rest or state of uniform motion it continues in the same state unless and until it is not acted by external unbalanced force. Then second जो लॉ आहे तो काय सांगतो the rate of change of momentum is directly proportional to the applied or imparted force and it takes place in the direction of motion. तर or direction of applied force. एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय केल्यानंतर तो गतिमान होतो त्याची गती बदलते आणि त्यावेळी त्याचं मोमेंटम पण चेंज होतं. मग हा जो मोमेंटम चेंज होण्याचा जो रेट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अप्लाय केलेल्या फोर्सवरती. आणि मोमेंटम चेंज होण्याची जी डायरेक्शन आहे ती अप्लाय केलेल्या फोर्सच्या डायरेक्शनलाच होते. हा झाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. यावरती आपण जास्त डिस्कशन करत नाही कारण तुम्ही अर्लियर स्टँडर्डमध्ये ते शिकलेला आहात. Then Newton's third law of motion it states that for every action there is equal and opposite reaction. हा एकदम सिंपल लॉ आहे. ओके. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो हे न्यूटनचे तिन्ही लॉ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते अंडरस्टँड
करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता आपण जे ग्रेट सायंटिस्ट आहेत यांची माहिती करून घ्यायची या टॉपिकमध्ये येणार आहे. न्यूटन, सो 1642 टू 1727 वॉज वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम. तर हे एक अतिशय ग्रेट सायंटिस्ट मानले जातात. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. तर यांनी जो अभ्यास केला किंवा यांचं जे संशोधन आहे त्यामध्ये लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी आणि ही सगळी माहिती त्यांनी आपल्या एका बुकमध्ये दिलेली आहे, प्रिन्सिपिया. देन बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. तर हे बुक लिहिण्या अगोदर केपलर नावाचा एक सायंटिस्ट आहे, याने काय केलं होतं, प्लॅनेटरी मोशन, आकाशामध्ये जे प्लॅनेट्स फिरतायत, प्लॅनेट्स गतिमान असतात, यांच्या रिलेटेड यांची जी मोशन आहे याचा ऑब्झर्वेशन करून केपलरने आपले 3 लॉ मांडले होते. हावेवर द रिझन व्हाय प्लॅनेट मूव्ह इन द वे डिस्क्राइब्ड बाय केपलर्स लॉ वॉज नॉट नोन. तर त्याने हे लॉ मांडले, पण हे याच पद्धतीनं प्लॅनेट फिरतात किंवा मूव्ह होतात केपलरच्या लॉनुसार, ह्याचं रिझन, याचं कारण त्यावेळी माहिती नव्हतं किंवा त्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन नव्हतं. तर न्यूटनने काय केलं, न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी, न्यूटनने जी आपली ग्रॅव्हिटीची जी थेअरी आहे याचा यूज करून ही मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ, त्याने केपलर लॉ डिराइव केले, ते मांडले किंवा ते प्रूव्ह केले. त्यासाठी त्याने आपली थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी वापरलेली आहे. देन इन ॲडिशन टू धिस, आता न्यूटन फक्त फिजिक्समध्येच यांचं काम नाही, तर यांचं काम आणखी कोणकोणत्या फील्डमध्ये आहे पहा. इन ॲडिशन टू धिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. तर फिजिक्सचे बरेच ॲस्पेक्ट्स लाईक लाईट, हीट, साऊंड आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये पण यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. ही इन्व्हेंटेड ए न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी एक नवीन ब्रँच, नवीन शाखा निर्माण केली, म्हणजे ब्रँच निर्माण केली. जसं सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे पार्ट आहेत, तसे मॅथमॅटिक्समध्ये पण बरेच पार्ट आहेत. सो मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी एक ब्रँच नवीन देऊ घातली मॅथमॅटिक्समध्ये. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस, याला आपण कॅल्क्युलस असं म्हणतो. अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि या ब्रँचचं खूप महत्त्व आहे कशामध्ये, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये याचं खूप महत्त्व आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट ए रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तर टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट करण्याचं जे श्रेय आहे, पहिला जो व्यक्ती आहे हे यांना जातं. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे की ज्यामध्ये रिफ्लेक्टिंग मिरर्सचा वापर करून हे टेलिस्कोप डिझाईन केलं जातं. सो दॅट इज अबाउट न्यूटन, इंट्रोडक्शन टू ए ग्रेट सायंटिस्ट. नाउ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सो सर्क्युलर मोशन ही पण तुम्ही मागील वर्षी क्लास 9th मध्ये अभ्यासलेली आहे. नाउ लेट अस परफॉर्म वन ॲक्टिव्हिटी. हे तुम्ही करू शकता घरी. टाय ए स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एक स्ट्रिंग घ्या, दोरा घ्या, त्याच्या एका टोकाला दगड व्यवस्थित बांधून घ्या. टेक द अदर एंड इन युअर हँड. सो सेकंड एंड जो आहे तो स्ट्रिंगचा, तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ज अलॉंग ए सर्क्युलर पाथ ॲज शोन इन द फिगर. तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय हा जो स्टोन आहे हा सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. याचं कारण आहे जो स्ट्रिंग आहे त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून हा स्ट्रिंग जो आहे हा सर्क्युलर पाथमध्ये फिरायला आणि स्ट्रिंग बरोबर स्टोन ही फिरतोय. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग? तर पहिला प्रश्न आता विचारलाय, हा स्टोन आपण स्ट्रिंगमध्ये बांधून फिरवत असताना या स्टोनवरती फोर्स अप्लाय करताय का? येस, जरी आपण स्ट्रिंगवरती फोर्स अप्लाय करत असेल तर ती ॲक्च्युली इनडायरेक्टली जर आपण विचार केला तर ती स्टोनवरती ॲक्ट होते. हाऊ विल यू इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग? आता हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला हा सर्क्युलर पाथ लक्षात घ्यावा लागेल.
या सर्क्युलर पाथच्या बरोबर सेंटर कडून ही फोर्स ऍक्ट होती. दिस फोर्स इज ऍक्टिंग फ्रॉम द सेंटर ऑफ दिस सर्क्युलर पाथ. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? आता हा स्टोन फिरतोय, स्टोन वरती ऍक्ट होणारी जी फोर्स आहे ही मला जर स्टॉप करायची, मी काय करणार? तो सेंटरला जो दोरा धरलाय तो थांबवणार, त्याच्यावरती अप्लाय करायची फोर्स मी थांबवणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या की सेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्स इज ऍक्टिंग फ्रॉम द सेंटर आणि या फोर्सची डायरेक्शन जी आहे हे महत्वाचं आहे. या फोर्सची डायरेक्शन कुठं आहे? टुवर्ड्स द सेंटर. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन स्टोन? समजा आपण ही फोर्स अप्लाय करायचं थांबवलं. हाऊ विल यू स्टॉप द फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? म्हणजे तो दोरा आपण सोडून दिला तर ही फोर्स थांबेल. पण याचा परिणाम असा होईल, काय होईल? तर हा जो स्टोन आहे इथं दाखवल्याप्रमाणे, समजा हा सर्क्युलर पाथ मध्ये मी स्टोन फिरवतोय आणि बरोबर एका वेळी मी जर दोरा सोडला तर ज्या ठिकाणी मी दोरा तो सोडलाय तिथून ह्या सर्क्युलर पाथच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला हा स्टोन जो आहे तो निघून जाणार. इट विल फ्लाय ऑफ इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द सर्क्युलर पाथ. सो आता याची उत्तर आपल्याला पुन्हा खाली पाहायला मिळतीलच. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. बघा, आपण ज्यावेळी हा स्टोन फिरवतोय त्यावेळी हा जो स्ट्रिंग आहे तो फिरवत असताना फोर्स आपण टुवर्ड्स द सेंटर अप्लाय करतोय. ऍक्च्युली तो स्ट्रिंग किंवा स्टोन पुल करण्याचा प्रयत्न करतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, दिस द फोर्स pulling towards the center of the circle and are applying the force towards it. The force stops acting if we release the string. Suppose जिथून फोर्स अप्लाय केली जाते इथं सेंटरवरती, समजा आपण हा स्ट्रिंग रिलीज केला तर काय होईल? द फोर्स ऍक्टिंग इफ स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस स्टोन विल फ्लाय ऑफ along a straight line which is the tangent or perpendicular to the circle at the position of stone when the string is released. बघा, अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. हा जो स्टोन आहे हा फ्लाय ऑफ पुढे उडून निघून जाईल. कसा? इन अ स्ट्रेट लाईन. इन अ स्ट्रेट लाईन. तो सर्क्युलर पाथ मध्ये जात नाही स्टोन, तो स्ट्रेट लाईन मध्ये निघून जातो. विच इज अ टँजंट. तुम्ही पाहू शकता या सर्क्युलर पाथला हा टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये हा स्टोन पुढे फ्लाय ऑफ होतो, उडून निघून जातो इन अ टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ स्टोन व्हेन द स्ट्रिंग इज रिलीज. ज्या ठिकाणी मी ही स्ट्रिंग सोडली बरोबर त्यावेळी तो जो स्टोन जो आहे ज्या ठिकाणी आहे बरोबर त्या ठिकाणावरून त्या पॉइंट वरून सर्क्युलर पाथला परपेंडिक्युलर हा स्टोन निघून जाणार आहे. बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. आणि हे आपण सर्क्युलर मोशन मध्ये प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पाहिलंय. याचं कारण असं आहे, सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टची जी डायरेक्शन आहे एखाद्या पॉइंट वरती ती त्या सर्क्युलर पाथला परपेंडिक्युलर असते आणि म्हणून तर हा जो स्टोन आहे हा स्ट्रिंग रिलीज केल्यानंतर ज्यावेळी आपण स्ट्रिंग रिलीज केला त्यावेळी तो स्टोन ज्या ठिकाणी होता बरोबर त्या ठिकाणाला त्या पॉइंटला परपेंडिक्युलर हा स्टोन काय होतो? पुढे उडून निघून जातोय. You may recall that we have performed similar activity previously in which a 5 rupee coin kept on rotating circular disc flies off the disc along tangent to the disc. So you might have performed that activity in previous standard. तर मी याच्यावरती जास्त डिस्कशन करत नाही. So thus a force act on any object moving along a circle. आता सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आपल्याला इथं असं लक्षात घ्यायचं की या केसमध्ये स्टोन जो सर्क्युलर पाथ मध्ये फिरत होता त्यावेळी त्या स्टोन वरती काम करणारी जी फोर्स होती ती कुठून काम करत होती? फ्रॉम टुवर्ड्स द सेंटर. सेंटर कडून ही फोर्स काम करत होती. ओके, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि अशी जी फोर्स आहे की जी ज्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असते याला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. सो ए फोर्स ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन सर्कल. एखादा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल आणि त्या ऑब्जेक्ट वरती जी फोर्स काम करते ऍक्ट होती
त्याची डायरेक्शन जर इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, ही फोर्स सेंटर कडून ऍक्ट होत असेल त्या ऑब्जेक्ट वरती, ओके, विच इज कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल फोर्स. मग अशा फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रीपेटल म्हणजेच काय, सेंटर सिकिंग, दॅट इज ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. याचा अर्थ असा आहे की जी फोर्स सेंटर कडून काम करते आणि ऑब्जेक्ट हा सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतो, which is called as centripetal force. So again, what is centripetal force? The force which act towards the center when object moving in circular path. It is called as centripetal force. Now, you know that the moon, which is natural satellite of earth, goes round it in a definite orbit. So we all know moon revolve around the earth in definite orbit. मून हा जो आहे आपला नॅचरल सॅटेलाइट आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आता मून ज्यावेळी पृथ्वीभोवती फिरतो त्यावेळी त्याची डायरेक्शन, कारण सर्क्युलर पाथमध्ये म्हटल्यानंतर त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला बदलणार आहे आणि त्याचबरोबर स्पीड पण कंटिन्युअसली चेंज होत असतं. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून? आता प्रश्न असा विचारला की मग मूनवरती इथं कोणती फोर्स काम होत करते का, ऍक्ट होत असेल का? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? आणि जर काम करत असेल, ऍक्ट होत असेल, तर त्याची डायरेक्शन काय असेल? हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? आणि जर अशी फोर्स नसती तर मून जो आहे त्याची मोशन काय राहिली असती? आता आपण वन बाय वन हे क्वेश्चन्स पाहू, नंतरचे क्वेश्चन्स बघू. तर येस, there is some force which acting on the moon. It is nothing but gravitational force of earth, की जे आपण सुरुवातीला पाहिलंय. तर इथे मूनवरती फोर्स काम करते ती आहे अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि ह्याची डायरेक्शन जी आहे, ह्या फोर्सची डायरेक्शन ही काय असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मगाशीच आपण पाहिलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी काम करते अर्थ कडून ती तिच्या सेंटरकडे डायरेक्ट होते. ओके, आणि समजा ही फोर्स नसती, ओके, हाऊ वुड its motion, sorry, what must be the direction, how would its motion have been if no such force acted on it? जर अशी फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर मूनवरती ऍक्ट होत नसती तर काय झालं असतं? मून सर्क्युलर पाथमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहिला नसता. डू द अदर प्लॅनेट्स इन सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन सिमिलर फॅशन? येस. तर जसा मून हा अर्थभोवती फिरतोय तसंच बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत, प्लॅनेट्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन in similar way. They revolve around the sun because of gravitational force of sun. Is similar force acting on them? Yes. And what must be the direction? तर ती डायरेक्शन जी आहे ती सन कडून येणारी जी फोर्स काम करते ती टुवर्ड्स द सेंटर ऑफ सन अशी डायरेक्शन याची असणार आहे. फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी, example and questions, it is clear that, आता आपण conclude करू, it is clear that for the moon to go around the earth there must be force which is exerted on the moon and this force must be exerted by earth obviously. तर या केसमध्ये मून जो पृथ्वीभोवती फिरतोय त्याच्यावरती जी फोर्स एक्झर्ट होते ही नक्कीच अर्थ एक्झर्ट करते, की जी मूनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. पण बिकॉज ऑफ सर्क्युलर मोशन, सर्क्युलर पाथमध्ये मून फिरतोय त्यामुळे तो सर्क्युलर पाथमध्येच फिरत राहणार आहे. ओके, सो it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is exerted on the moon. This force must be exerted by